हे गणपतीचे फोटो, ते गणपतीचे फोटो, हे काय चालवलेलं आहे? माहित का नाही तुम्ही वारली? ह्याची जरा जाणीव ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेतल्या पाहिजेत. मग असे संमेलन करून येऊन फक्त जेवून आणि नाचून जायचंय का? कशासाठी येतोय? आपल्यामध्ये जर परिवर्तन होणार नसेल तर मग संमेलनाचा उपयोग काय? हा बदल घडला पाहिजे. नुसतंच नावाला वारले आणि सर्टिफिकेट घ्यायचं, नोकऱ्या करायच्या ह्याच्यासाठी नाहीये. आणि म्हणून लोकांना मी सांगतो, सर्टिफिकेट हे तुमची ओळख सांगत नाही, हे तुम्हाला फायद्यासाठी पाहिजे. तुम्हाला सरपंचाचं इलेक्शन लढायचं, तुम्हाला शाळेत ऍडमिशन पाहिजे, तुम्हाला नोकऱ्या पाहिजेत, म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. आणि आपला आदिवासी माणूस, वारली माणूस जंगलात जाताना काही सर्टिफिकेट घेऊन जात नाही, मला करदा पाडायचे, मला धांबा पाडायचे, बरोबर? आणि म्हणून आपण ह्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. थोडं लिमिट नका देऊ, मला बोलायचंय बिलकुल. आणि ऐकलं पाहिजे. इथून आपण जातोय, काहीतरी गोष्टी घेऊन गेलं पाहिजे. कथने आणि करणीमध्ये फरक नसला पाहिजे. आदिवासी सांगतो ना, मग आदिवासी सारखं जगायला शिका. नुसती संमेलन घ्यायचे, यायचं, खायचं बिलकुल काम नाहीये. परिवर्तन झालं पाहिजे. नाही तर आपण ते सांगितलं ना की फराड कुटुंब संमेलनाला पण वर्गणी द्यायची, तिकडे वर्गणी द्यायची, ते पैसे जमा करायचे, ह्याच गोष्टी करायच्या आहेत का? नुसतं यायचं, दाखवण्यासाठी येतो का आपण लोकांना? आपल्या अस्तित्वाची गोष्ट करतोय. अस्तित्व कशामध्ये टिकणार आहे, ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की खरोच आपण आहोत का ते, आणि आम्ही ते करतोय का. आज इथे आपण संमेलनाला येतो, मला जाणून बुजून सांगायचंय की आज नॅशनल गांधी जे काय नॅशनल पार्क आहे मुंबईचं, त्याच्यामध्ये आपलाच वारली माणूस आहे, तो धोक्यात आहे. अशा हजारो लोक आम्ही जातो का त्यांना वाचवायला? नाही जात. आम्ही इथेच संकुचित आहोत. आज आपला माणूस संपूर्ण संपण्याच्या मार्गावर आहे. शिक्षण नाही, आरोग्य नाही, आमच्या जमिनी लुटल्या जात आहेत. जसं आपण संमेलनाला येतो तशा इतर गोष्टीमध्ये पण भाग घेतला पाहिजे. आपणच आपल्या लोकांना वाचवू शकतो, दुसरं कोणी वाचवायला येणार नाही. आणि सरकारला तेच करायचंय. हे धार्मिकतेमध्ये घुसून तुम्हाला तुमच्यामध्येच भांडवायचं आणि तुम्हाला संपवायचंय. ही गोष्ट जाणीव ठेवा. आणि म्हणून ह्या साऱ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आज वारली संमेलनामध्ये मी खास करून, खरोखरच तुम्ही वारले आहात, आज का वारली हात वरती करा, आहेत वारली, काही गोष्टी ध्यानात ठेवा. आता सांगत होते सर, वारली उठाव झाला, त्या वारली शहीद झाले. नाव कोणाचं आम्ही घेतो? भलत्या माणसाचं. अरे ज्याने छाताडावर गोळी झेलली त्या वारल्यांची तुम्हाला आठवण येते की नाही? 11 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 1945 ला ह्या तलवाड्यामध्ये हजारो आदिवासी आपले वारली लोक शहीद झाले. आम्हाला आठवण येते का त्याची? नाही येत. नानिवलीला 7 जानेवारी 1947 ला आपले आदिवासी लोक शहीद झाले. आम्ही इथे धावत येतो. अरे पण ते आत्मेतर पडत आहेत ना, त्यांची आठवण कधी करणार तुम्ही? हे आम्ही विसरून जातोय. पद्धतशीर यायचं तेवढ्यापुरती, मग कसला वारले तू? त्या वारलीच्या त्या रक्ताची तुम्हाला जाणीव होत नाही. आम्ही मला कोणाला विरोध नाही करायचे किंवा वागलं नाही. आपण बिरसा मुंडांचं नाव घेतोय, राघोजी भांगरेचं, पण आपलाच वारली माणसाने पण रक्त सांडलेलं आहे हे आपण विसरून गेलेलो आहोत. आणि त्यांनी रक्त सांडलं म्हणून तुमच्याकडे जमीन आहे, तुमच्याकडे म्हणून सातबार आहे, हे आपण विसरून गेलेलो आहे. आणि म्हणून मी सांगतो, खरंच वारली असाल तो हा 10 आणि 11 ऑक्टोबर 1945 चा लढा आठवा, 7 जानेवारी 1947 चा लढा आठवा. बाहेरचा माणूस त्याला येऊन कोणी अभिवादन करणार नाही, तुम्हालाच करायचं. तुमचाच बाप होता तो, तुमचाच कोणीतरी होता. आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या. तर मग वारली पण आहे. मग काय वारली पण, आम्ही वारली काय जगतोय? नुसतं आलो, नाचलो, गेलो, बस विषय संपला, हे बिलकुल चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की नेमकं काय. आणि भुयाल साहेब, रोज साहेब आठवण करून देतो, आणि तेच चाललंय. मी सगळ्या वारलेल्या सांगतो, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वारलेलं ऐकावं की पहिला ठाणे जिल्हा होता, आणि ठाणे जिल्ह्याच्या बाहेर त्या कलेक्टरच्या बाहेर अर्धा आकृती पुतळा तसाच पडलेला आहे. आणि आम्हा वारल्यांना जरा तरी जाणीव होणार आहे का तो पुतळा वरती कधी होणार आहे? त्याच्यासाठी कार्यक्रम करा, त्याच्यासाठी एकत्र जा. नाही ना, हे एवढे आलेले आहेत ना, एवढे आलेत ना, तुम्ही 4 लोक 5 लोक मी सांगत नाही, तमाम वारली लोकांना, वारलखंडाला सांगतोय की सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. अशा संख्येने जसं आपण इथे होतो, तो पुतळा कसा उंचावेल, आपली जी ओळख आहे ती कशी दिसेल, ह्याच्यासाठी सगळ्या वारली लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. हे मला सांगायचं. मला फक्त तुम्हाला ब्लेम नाही करायचंय, तुम्ही करताय प्रयत्न. पण जर लाखोच्या संख्येने तिथे आपण सगळे वारली गेलो तर आपण सांगू शकतो की आमच्या, म्हणजे त्या दिवशी कलेक्टर साहेबांना पण सांगितलं की जसं ठाण्यामधून आदिवासी गायब करायला लावलाय तसा आमचा पुतळा पण तुम्ही गायब करणार आहेत का काय? नाही, असं आमच्याबद्दल राक्षस नाही. मी सांगितलं कलेक्टर साहेबांना ठाण्याच्या की आमचा पुतळा पण तुम्ही गायब करता काय? तो हळूहळू जमिनी तसंच चाललेला आहे. कारण आमचे फिरवे आदिवासी ते ठाण्यात होते ते पण आता गायब होत चाललेले आहे, आणि आमचा पुतळा पण तुम्ही गायब करणार आहे. आणि म्हणून मला हे सांगायचंय की एक दिवसाने काही नाही होणार. तुम्ही सांगितलं ना की फक्त संमेलनासाठी जमून काही होणार नाही. आपण येतो एक दिवसासाठी, बोंबलतो, जातोय,
रोज काम केलं पाहिजे, आपला समाज कसा टिकेल. आणि म्हणून एक लाईन बनवलेली आहे की जर आपल्याला टिकायचं असेल तर संस्कृतीने परंपरा जगल्या पाहिजेत. नुसतं सांगून होणार नाही. जे महाशय सांगून गेले इथे, त्यांना मी प्रश्न केला संतोष साठेला, हे तू अर्धवट बोलून चाललेले असतो, एका धर्माबद्दल बोलतोयस, हे असं चालणार नाही, हा धार्मिकतेसाठी स्टेज नाही आहे. म्हणून आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून मला हे सांगायचंय की ठाणेचा पुतळा असेल किंवा 7 जानेवारीचा जो कार्यक्रम आहे, 11 ऑक्टोबरला जे आपले लोक शहीद झालेले आहेत, तिथे वारली लोकांनी पण सहभागी झालं पाहिजे. आपलं रक्त आहे, हे आम्ही विसरलेलो आहोत. हे मला खूप वाईट वाटतं. हे कोणाचं एकाचा तिथे लग्नाचा कार्यक्रम नाही. आम्हाला जर ती अस्मिता नसेल तर मग उपयोग काय त्या वारलीपणाचा? कारण इतर समाज तुमचा इतिहास लिहिणारच नाही. वेगळं बोलण्यासारखं काही नाही. लोक आमच्या नेतृत्व केल्याशिवाय त्यांची नावं घेतले लढले असतील, पण छातीवर गोळी झेलणं ही छोटी गोष्ट नसते. स्वतःचा जीव देणं एक छोटी गोष्ट नसतं. आणि ते मुठभर नखभर पण रक्त सांडलं नाही. आणि ते मोठे महानायक झाले आदिवासींसाठी. आणि आमची माणसं जे शहीद झाली त्याचं कोणी नाव घेत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण आजही आज इथे आलेलो आहोत. लोकांना मला हेच सांगायचंय, पूर्वक्त्यांनी सांगितलं की फक्त बोलून होणार नाही, ते करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून आज हिरवा असेल, भरम असेल, धरतरी, कंसरी, गावतरी, कानो वालो, जे पण आमचे देव आहेत, ह्या सगळ्यांना आठवण करा. आणि मी सगळ्यांना विनंती करतो, जर खरोखर तुम्ही वारले असाल तर सगळ्यांनी जागेवर उभे राहा. मला तुमच्याकडून एक शपथ घ्यायची आहे, सगळ्यांनी जागेवर उभे राहा. आहेत ना वारले का नाही? का डाऊट आहे? वारले आहेत ना? वारले असतील त्यांनीच उभे राहा, बाकी जरी नाही उभे राहिले तरी चालेल. वारले आहेत ना? वारले आहेत ना सगळेजण? कारण बंदूक तलवार घेऊन लढायचं नाही, आम्हाला आमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचं, तर ते शक्य आहे. आणि म्हणून मी जो इथे आलेलो आहे तो फक्त आदिवासी वारली या नावासाठी आलोय. कारण वारली हिंदू आहे, वारली ख्रिश्चन आहे, वारली फलाना मध्ये आहे, पण मला आदिवासी वारली बद्दल बोलायचं आहे. म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आजपासून, आज काय तारीख आहे? काय तारीख आहे? 7 फेब्रुवारी. शपथ घेतो की ह्याच्या पुढे ज्या मागच्या चुका झाल्या त्या झाल्या, पण आमच्या घरच्या लग्नामध्ये लग्न करण्यासाठी कोणाला आणणार? कोणाला आणणार? धवलेरीला आणणार. हे मनात बिंबून ठेवा. देवाची शपथ घेत आहे, तिथे घरी जाऊन बदलायचं नाही. हिरवा बारम नारायणाची भीमाची शपथ आहे. हे तुम्हाला परिवर्तन आजपासून करावं लागेल, तर तुम्ही टिकणार आहे. लग्नामध्ये कोण आणणार? धवलेरी आणणार. देव खेळवायला कोण असेल? आमचा भगत असेल. दिवस पाणी करायला कोण असेल? गावचा भगत असेल. कुठेही काही असले तरी माझ्या वाघयाची पूजा असेल, गावदेवाची पूजा असेल, तिथे मी माझी उपस्थिती दाखवणार. बरोबर ना? बाकी खूप काही करायची गरज नाही. म्हणून संस्कृती परंपरा ह्या जगायला शिकल्या पाहिजेत. आणि म्हणून आजच्या दिवशी 7 फेब्रुवारीला तुम्ही आम्ही सगळ्यांनी शपथ घेतलेले, मागच्या चुका झाल्या ते झाल्या, पण ह्याच्या पुढे घरामध्ये लग्न कार्य असेल तर धवलेरी येणार. एक गोष्ट राहून गेली, लग्नाचा चौक काढायचा असेल तर कोणाला बोलवणार? कोणाला बोलवणार? सवासीन. हे आदिवासीतले पेंटर आणू नका, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण पेंटर येऊन कुठलंच गाणं गात नाही. धवलेरी गाणं गाते, ती सवासीन गाणं गाते. भविष्यामध्ये ही सवासीन कोण होते? धवलेरी होते. आणि म्हणून आपल्याला धवलेरी कमी झालेल्या आहेत. त्या पेंटरला सांगा की तुला सवासीनीचा विडा देतो, पहिल्या दिवसापासून ते 3ऱ्या दिवसापर्यंत राहणार असेल, नवऱ्याने आंघोळ घालणार असेल, है ना, डोक्यावर माठ घेऊन पाणी आणणार असेल, तर तुला चौक लिहायचा विडा देतो. अर्धवट काम करायचं नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी लग्न लावायचं असेल तर धवलीला बोलवणार, चौक लिहायचं असेल तर सवासीला बोलवणार. घरामध्ये जे पण क्रियाक्रम असतील मैताचे, ते कोण करणार? भगत. उठसूट बामणाला, फादरला पैसे द्यायचे नाही. बैठकवाला, निरंकरवाला पण पैसे द्यायचे नाही. मी एका बाजूने बोलणार नाही, मी आदिवासी आहे आणि त्या आदिवासीच बोलणार. कारण आपले लोक सगळे बिघडलेले, घरी बोलवतात, त्याला पैसे देतात. म्हणून भगत, धवलेरी, सवासीन हे टिकलं पाहिजे. हे आजच्या दिवशी आम्ही शपथ घेतो. एवढंच बोलतो. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. जोहार, जिंदाबाद. धन्यवाद.